विजेच्या धक्क्यामुळे एका कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाला। फलटण तालुक्यातल्या खामगावातली ही दुर्दैवी घटना। एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब संपले। किसन शिंदे यांना पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास घराबाहेरच्या वायरमध्ये आलेल्या प्रवाहाचा शॉक लागला। त्यांना वाचवण्यासाठी गंगूबाई शिंदे, सचिन शिंदे आणि आरती शिंदे धावले, मात्र दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आले आणि चौघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांच्याकडून। प्रकाश, अतिशय दुर्दैवी घटना आहे। एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाला। ती महावितरणची विजेची वायर होती का? या संदर्भात काही माहिती येते का? पोलिसांनी काही माहिती दिली का? कल्याणी खरं तर ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे। कारण की खामगाव जो फलटण तालुका आहे, त्या फलटण तालुक्यामध्ये खामगाव गाव आहे आणि पहाटेच्या सुमारास शिंदे कुटुंबातील जे तिसुर्डे शिंदे म्हणून होते ते त्या विद्युत ताराला हात लावला। त्यांना त्याचा शॉक बसला। खरं तर हा शॉक बसल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील 3 जण आणखी त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सुद्धा शॉक लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। खरं तर ही विद्युत तार होती का दुसरी कोणती तार होती ही शोधण्याचं काम चालू आहे, परंतु आता सध्या त्या ठिकाणी पोलिसांनी वीज वितरण महावितरणाचे अधिकारी सुद्धा पोहोचलेले आहेत। कल्याणी नक्कीच प्रकाश, त्यामुळे तपासांती काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।